हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी आत्ता आलेली आहे डीमार्टमध्ये. मला थोडंफार शॉपिंग करायचं आहे, खाण्याच्या काही वस्तू घ्यायच्या आहेत. त्या घेण्यासाठी मी आज शॉपिंगला आली आहे. सो चला आपण एकत्र शॉपिंग करूयात. हॅलो. तर माझं डीमार्टचं शॉपिंग हे खूप छान झालं, मस्त झालं. आणि नंतर मला रिअलाईज झालं की अरे बापरे, आपल्याला लेट झालेला आहे. मला जायचं होतं मीटिंगला. खरं तर मीटिंग म्हणजे मला अमृतालाच भेटायचं होतं. खरं तर आम्ही दोघी या नावाने, मी आणि अमृता, जे काही रील्स बनवतो त्या संदर्भात आम्हाला भेटायचं होतं. कॉन्टेंटवरती डिस्कशन करायचं होतं. जे आत्तापर्यंत आम्ही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय आपल्याकडून चुका झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला हव्या आहेत, अगदी कॉन्टेंटवरती असू देत किंवा टेक्निकलीसुद्धा असू देत. कारण ह्या सगळ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने आम्ही दोघी मिळून ह्या करत असतो. आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं ही काळानुसारही गरजेचं आहे. आणि त्याच्या डिस्कशनसाठी म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की आज आपण शांतपणे बसून ठरवूयात की आपल्याला काय करता येईल, काय नाही. किंवा एडिट करताना तिला कधी काय प्रॉब्लेम्स येतात. मी जे काही बाकीचं ग्राफिक्स असतात ते मी करत असते. सो ते करण्यासाठी आम्हा दोघींना काही चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत. तर ते आम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी ही मीटिंग ऑफिशियली अशी आम्ही करायचं ठरवलं होतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही एका दिवसामध्ये किती रील शूट करतो आणि मग शूट करत असताना आम्ही काय टाईमपास करतो, कधी किती मजा मस्ती करत असतो. खरं तर एका दिवसात कधी 5 रील शूट करत असताना कॉस्ट्यूम चेंज वगैरे पण करायचे असतात. तो व्हिडिओ मी नक्कीच नेक्स्ट टाईम घेऊन येईन. पण याच्यामध्ये आम्ही काय मजा मस्ती करतो हे तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे. खरं तर मी फ्रेंडने सुद्धा माझा व्हिडिओ केला होता, पण तो काय माहिती काय झालं, पण तो उडाला अचानक. सो मी आता हा असा व्हॉईस ओव्हर मी तुम्हाला ही माहिती सांगते. पण हा तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. तर आता मी अमृताला शोधते. ती ऑलरेडी येऊन पोचलेली आहे. मला थोडंसं लेट झालं कारण खाली पार्किंग करून यायचं होतं. सो आता मी अमृताला शोधते. चला शोधूयात. तर आता अमृता इथे येऊन थांबलेली आहे. सो मी चालली आहे अमृताला भेटायला. सो बघूया तिची रिॲक्शन.
काहीतरी रिॲक्ट कर. सिरियल आहे व्हिडिओ बनते. माझ्या ब्लॉग मध्येस तू काय म्हणायचं काय आहे तुला? सांगायचं जरा थोडा मेकअप वगैरे करून आली असती, जरा चांगले कपडे घालून आली असती, ब्युटी दोघांना घेऊन आली असती सोबत. बॉर्न ब्युटी आहे तुझी, तू छानच दिसतेस. सावाज आणि एक दोघांना घेऊन आले असते ना सोबत. नाही पण तूच पाहिजे ना फक्त मला ब्लॉग मध्ये. मीच पाहिजे. बोला, काय विचारायचं तुम्हाला मला? माझ्याबद्दल जरा 4 चांगले शब्द. मनातला की तोंडात? मनातलं थोडंसं आणि नंतर तोंडावरचं काय पण. फारशी मला तर तू आवडलेली नाहीयेस. हा ओके. हा पण तोंडाचं बघायला गेलं तर तू खूप छान आहेस. ऐक खूप मस्त आहेस, मला आवडतेस तू. हा ओके. मनातलं की तू का नाही तुला भेटायला? हे झालं खरं, आता खोटं सांग. वाव, मी तर एवढी एक्साइटेड आहे तुला भेटायला की मी काय सांगू. मी रात्रभर मी काय उद्या मी पूजाला पूजा म्हणजे श्वेताला भेटणार आहे. पूजा हे रमा राघवचं नाव ना, तेच माझे डोक्यात. तेच सेफ पण मी असेल. तुला पूजाच बोलणार जोपर्यंत मी पूर्ण विसरत नाही. Done. ओके. बस. आता जरा काम करूयात का? मला तर मूड नाही, झोप आली मला. मला पण झोप आली आहे. मग झोपायला जाऊया का? काम महत्वाचं आहे. आवाज खूप येतो. छान छान आहे. सायलेंट म्युझिक आहे, छान आहे. आणि डब करावं लागतं त्याचं काय? वी आर ॲक्टर्स. आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी रेडी राहावं लागणार. आणि टेक्निकल पण आहे ना थोडी, फार जास्त. फार जास्त. हा हे स्वतःचं मला कळलंय. हे जर हल्लं तर हे खाली जाईल. खाली जाईल, मग ते एका साईडला आहे. बरं. हां मला ऐकायला मिळाली की कळलं नाही. हां ती म्हणली आता ह्याचं पुढे काय? मला पुढे काय म्हणजे हे असं शॉर्ट म्हटलं आहे. नाही होतं चांगलं, मजा आली, हसू आलं. पण याचा अर्थ काय होतं? म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे मला हवं. मला पण एक मित्र बोलला की याच्या काय म्हणजे काय अजून पुढे, म्हणजे काय नाही आहे एवढं होतं. म्हणजे हां, पण ते शॉर्ट आहे, म्हणजे आपले रील्स टाईप आहे ते काय आम्ही सिरीज म्हणजे काय की एपिसोडिक सिरीज आहे, ही कंटिन्युएशनवाली सिरीज नाही आहे. सिरीजवाला लोकांनी लॉजिक लावलं खूप अच्छा याचं कंटिन्यू असेल याला कनेक्ट. तर मग तिने की काय वाटलं खरं खरं सांग मला. मी याच्यासाठी विचारली माझी इम्प्रूव्हमेंट आहे, बाकी मला काय असं म्हणणं नाही. तो होतं ते होतं सांग, पण मला असं वाटलं की थोडंच झालं, अजून हवं होतं. ही चांगली गोष्ट आहे, हवं होतं. पण मतीत अर्थ नाही कळला त्याचा, जे आपलं उद्देश होता ना की त्याचा दोघींचा स्वभावाचं ते नाही कळलं. कदाचित ते लिहिलं असतं तर त्या इंटेन्शननी बघितलं गेलं असतं. आता असं झालं की अच्छा ओके या दोघी घडल्या. आम्ही दोघी याच्यावर लोकांनी किती तडकलावलेली. मला तर गावी गेलं की काय ते आम्ही दोघी टू व्हीलर असणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, काय असणार आहे म्हणजे काय रील्स सिरीज आहे, रील्स सिरीज आहे. परत सिरीज आहे काय ते आम्ही दोघी म्हणजे बाई ठीक आहे चर्चा करा म्हणून बघायला. हो ते फुल नव्हतं त्याचं 256 नाही आपल्याकडे, किंवा 1 TB पण घेऊन घेतलं. मी घेणार. अगं काल माझे 2 तास व्हायला नाही, माझा ते एक दिवस पूर्ण व्हायला गेला, कारण मी सगळं ट्रान्सफर करणार होते पिढीमध्ये. मी पिढी वगैरे घेऊन गेली होती, भाऊचे 2 व्हिडिओ होते, कनेक्ट केले. 3-4 व्हिडिओ झाले तर त्यांचं झालंच नाही ते. आता त्या पिढीचा प्रॉब्लेम होता की माझा मोबाईलचा प्रॉब्लेम सगळे करत होती. पण मी टप्प्याटप्प्याने करत होते. हो टप्प्याटप्प्या म्हणजे बंच असतो बघ, ॲट अ टाईम नाही, बंच करत होती. त्याच्यानंतर संध्याकाळी माझा एक भाऊ आला, त्या लॅपटॉप होता त्याच्याकडे, लॅपटॉप भाऊ बोलला की लॅपटॉपवरून करून बघ पटकन होते. हां, तर लॅपटॉपवरून करून घेतलं. परत तो पिढी लावला तर 1.5 तास दाखवत होता. 1.5 तास काही प्रॉब्लेम नाही. ते मध्ये बंद झालं, तर ते लॅपटॉप बंद झाला थोडं. नाही मग ह्याच्या आधीचा माझा जो फोन होता ना त्याला माझ्याकडे हे नव्हती, SSD नव्हती, मी पेनड्राईव्हनी करायची. 2 दिवस वाया घालवले, लावून ठेवले, आत्ता होईल मग बघत बसलेली, पण ते होत नव्हतं. मग कधी कधी पेनड्राईव्हचा पण प्रॉब्लेम असतो. अगं काल मग काय झालं, मी ब्लॉग शूट केला आता शेतातला, आडवा केला. एक
झाली उभा करून बाई. मग त्याच्यानंतर मग केला आणि तो अर्धाच राहिला कारण की हेच फुल झालं ना. मग मी पूर्ण दिवस ते कनेक्ट हे कर ते कर पण ते झालं त्यामुळे शेवटी मग ते आता मला तो बोलला की नवीन मोबाईल SSD खूप फास्ट ट्रान्सफर होतं. म्हणजे आत्ता बेसिकली काय सगळा डाटा तू SSD मध्ये टाकून ठेवला तरी मोबाईल रिकामा राहतो आणि त्याचा फोटोशूट व्यवस्थित होतो. तर गरज नाही आहे की 30-40 हजार रुपये त्या फोनमध्ये घालावं. त्याचं ते 7,000 बोलला की मी आपल्याकडे बोलली ना की जरा मोबाईल घ्यावा लागेल बिकॉज तू किती मोबाईल घे तो फुल होणार आहे कारण की तू तेवढं शूटच करते. मग त्याचं तू SSD घे. आधी माहिती असतं की हा याच्या आधी iPhone 13 तुला दिला पण मला नाही यूज करता येतो. एकदा सवय लागली ना की मग अँड्रॉइड नको वाटतं. नाही पण माझ्याकडे अँड्रॉइड पण आहे. माझ्याकडे दोन्ही आहेत. अँड्रॉइड पण असतो आणि हा पण असतो. अँड्रॉइड साधावाला आहे विवोचा पण त्याचा कॅमेरा पण राहिलेला पण त्यात शूट नाही करू शकत. तू ब्लॉगिंगच्या दृष्टीने विचार करत असतील ना तर कुठलेच फोन चांगले नाही आहेत. आयफोनच आहे का तर त्याची व्हिडिओ क्वालिटी किती नाही म्हणलं तरी म्हणजे आता आपल्याला ते पळतानाचं शूट करायचं. सो पळत गेलो तर तो जो असा होतो ना तर याच्यामधला व्हिडिओ बघशील थोडासा असा व्हायबल दिसतो आणि आपण कितीही ऐकून घेऊन पडलो तरीही तो स्टेबलच दिसतो. म्हणजे काय म्हणतात ते असं झाल्यानंतर मग इकडचे जे मर्ज होतात तसं ऐकून कुठंच होत नाही. व्हिडिओला तर नाहीच नाही. म्हणजे मोठे ब्लॉगरनी तो पहिला हे करूनच घेतला. मी सॅमसंगवरती शिफ्ट होणार होते की हेच मेमरी प्रॉब्लेम होतात आयफोनला म्हणून आणि ते बघितलं स्टेबलायझेशन नाही. मग गुगलचा पण आत्ता एक नवीन आला तो त्या दिवशी ना तुझा मित्र दाखवत होता तो श्रीमान लेजर त्यांनी गुगलचा त्याला गिफ्ट मिळाला गुगलचा म्हणून आणि त्याच्यात केलं शूट पण तो म्हटलं की व्हिडिओ आयफोनच तो विकूनच घ्यायचा होता कारण अपग्रेडेशन करत राहतो. हां मी तो कालचा व्हिडिओ बघितला आपला व्हिडिओ साऊंड नाही लावला होता त्याला त्यामुळे मला कळेच ना की साऊंड आहे ना मी तो नॉईज रिड्यूस केला पण तो असं क्लीन नाही. शेवटी तो आपला डब करावाच लागणार आपल्याला बाहेर जाऊन डब करावंच लागणार. हो दादा हे करा हो दादा वगैरे हो सगळं माझ्या ह्याच्यात नीट ऐकू येतं. मी क्लीन केला आवाज तरी पण ते काय झालं काय माहिती. The next day. की तू खोटे असं दर्शन वगैरे घेते तसं आता म्हणे नाही भाव म्हणे दे काय वाजतं? मला पाव. रिकामा कर काय आणलंयस तू हा शूज नाही काहीतरी भलतं घेऊन आली आहे. ठीक आहे कोणाला खायचं आता नको आधी बोलूया. टॉप पीस चेंज करायला आपल्याला गाडीमध्ये गाड्या इथेच लावणार आहे का? जाऊ दे इथेच. अगं, सगळं लावणार. हे का? जरा rest नको घेऊ. नंतर ते ओके हे मोबाईल खूप नाही मी देवाचं नाव काढलं ना मी बधीर घेते. आता देवाचं नाव काढलं की मी बधीर होते. गप्पा मार. उपमा आहे पोहे हे ते मेदू वडा आहे लास्टला मेदू वडा 2-3 याचं घेऊ मेनू कार्ड आला पाहिलं टाईमपास केला हां 2 मेदू वडे म्हणजे असे द्यायचे हां ठीक आहे. मग आम्ही विचारलं की कसं असणार आहे 2 मेदू वडे असणार की 3 असणार की 2 नाही बनाची हिरवी चटणी असणार की पिवळी चटणी असणार हिरवी सांबार असणार मिक्स करून देणार हां सांबार मेदूवडा असणार की मेदूवडा सांबारवर असणार तुम्हाला जायचं तर तुम्ही वेगवेगळ्या देणार. आता तुझी रिॲक्शन हे झाली हा काय बोलतात स्टक झाली. दोन्ही काय बोलतात त्याला दोन्ही वेगवेगळं देणार आहे की सोबत देणार आहे. छोट्या डिशमध्ये देणार की मोठ्या डिशमध्ये देणार आहे. मग त्याच्यासोबत टिश्यू असणार की नाही हे आता तुझी रिॲक्शन फक्त ना प्लेन गेली. आता फक्त आमचा आवाज ओव्हरलॅप होतोय तुझ्यावर आम्ही बोलणार मेंदू वडा तुला मॅम मेदू वडा आहे मेंदू वडा
हा त्यानंतर नहीं तो ना मेन्यू तो लोग क्या क्या है नाही नंतर छोड़ो ना नाही तू इन्सल्ट नाही करणार आम्ही तू डायरेक्ट मैंने उसमें लिखा है मैम मेन्यू वडा Insult नाही त्यानंतर हे काय मेन्यू कार्ड द्या ओके ओके मेन्यू कार्ड द्या हा ते पण पण आहे मेनू कार्ड सगळं विचारतोय आणि हां मेनू कार्ड लावून अरे हा मेनू कार्ड मेनू कार्ड द्या ना त्याच्यानंतर तू ऑर्डर केली मेदू वडा दोन मेदू मेदू वडा चल 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 तू स्वस्तात नाही घेता आणि अल्टिमेटली दोघीच खायचं आपल्याला काय करायचं फ्रीज पण नाही आपल्याकडे मग काय करायचं सो म्हणून डायरेक्ट मग ही आयडिया आणि डायरेक्ट आम्ही टाकून बसलाय 10 रुपयाला असं अशा पद्धतीने ही करू शकतो आपण. 5 रुपये प्रॉफिट हा ते भारी आहे हे बघ मला एक म्हणायचंय वेडेपणा करायचा ना असंच काहीतरी करायचा फालतूपणा सगळेच आपल्याला कन्सेप्ट ह्या इंटेलेक्च्युअल नाही सापडा सिरियलचा विचार कर माझी तर बायका चिरतायत भाज्या चिरतायत बघतायत तिल्याशिवाय भाज्या चिरतायत तिल्याशिवाय आम्ही इकडे डोकं लावतो भाई हा सीन कसा पाहिजे हा सीन पण बायका काय नाही तिने नेहमीच केलं अरे त्या नेहमीच करायला किती डोकं लावलंय शिव्या घालतात ते वेगळं ती चूक तुमची तुम्ही फार डोकं कशाला लावता त्यात त्या बिचारा त्या व्यायाम असतात त्या एवढ्या शिव्या खातात एवढ्या शिव्या खातात बिचाऱ्या चलो करते असं मी म्हणते मी तर काय तुला सगळं कळतं बरं तर तुम्ही आमचे हे ब्लॉग जो काही आजचा होता तो बघितलेला असेल आणि आमचं सगळं BTSच होतं जे आम्ही दोघींचं होतं सो तर तुम्हाला आमचे जर हे ब्लॉग हा जर आवडलेला असेल तर तुम्ही आमचं जे काही आम्ही दोघीचं जे सिरीज आहे ती तुम्ही बघू शकता यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पण आहे आणि इन्स्टाच्या आमचे जे पेजेस आहेत त्याची आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊ सो तिथे जाऊन आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा काहीतरी बोलशील आता मुक्तीसाठी सो जाऊ दे बाय बाय